नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 8 मार्च शुक्रवार संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे काय, आज जागतिक महिला दिवस आहे आणि त्या जागतिक महिला दिवसानिमित्त स्पॉटलाइट तर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जम्मू बस स्थानकावर बॉम्ब हल्ला झालेला आहे, 1 ठार आणि 32 जखमी। आता हा आपल्यासाठी महत्त्वाचा इश्यू नाही, पण तुम्ही जर एमपीएससी मेन्सचा सिलेबस बघितला तर तिच्यात तुम्हाला डिसेंबर 1993, जून 2006, नोव्हेंबर 2009, जुलै 2011 चे बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला आणि त्याचा परिणाम हे विचारलेलं आहे। आता कसं असतं की तुम्ही जर मेन्सचे पेपर बघितले तर जोड्या लावा वगैरे असे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून या सगळ्यांचे डिटेल्स तुमच्याकडे पाहिजेत। प्रत्येक गोष्ट गुगल सर्च करून घ्या की याच्यात नेमकं काय झालं होतं। तुमच्या बुक्समध्येही हे असू शकतं। पेपर 4 मधला हा इश्यू आहे, तर ते एक महत्वाचं आहे की एमपीएससी मेन्स मध्ये बॉम्ब हल्ले आणि त्याच्याशी संबंधित अतिरेक्यांचा काही जे काय त्याचा परिणाम काय ते विचारलेलं आहे। जम्मू बस स्थानकावर जो हल्ला झालेला आहे तो हिजबुल मुजाहिदीनचा हस्तक आहे, संशयित असं म्हटलं जात आहे। हिजबुल मुजाहिदीन ही पण एक दहशतवादी संघटनाच आहे। बघूयात आपण पुढचं। 45 पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवड येथे जवळपास 30 वर्षापासून सिंधी समाजाच्या नागरिकांचं वास्तव्य होतं। ही लोक पाकिस्तानात सापत्व वागणूक मिळाली म्हणून भारतात आलेले आहेत। सिंधी समाजामधली बरीचशी कम्युनिटी ही फाळणीनंतर भारतात आली। काही लोक पाकिस्तानात होते, पाकिस्तानात एकंदर परिस्थिती पाहून ते भारतात परत आले आणि यांना आता त्याच्यातल्या 45 नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे। आता याच्यासाठीचं महत्वाचं जे काय आहे की मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशामधील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार आहेत। हे लक्षात ठेवा बघा, 4 कलेक्टर जे आहेत ते पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर। फक्त इथल्याच कलेक्टरांना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार आहे। मग त्याच्यासाठीचे निकष पूर्ण केल्यानंतरच हे होतं। देण्याचे अधिकार आहे म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी दिलं असं नाही। नागरिकत्व ह्यासाठी आपलं जे काही बेसिक आहे पॉलिटी मधलं ते आपल्याला माहित पाहिजे। का माहित पाहिजे तर नागरिकत्वाचं बिल पण आलेलं आहे, तो एक इश्यू चालू आहे नॉर्थ ईस्ट मध्ये। कलम 5 ते कलम 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे। भाग 2 संविधानातला भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार आपण नागरिकत्व देतो किंवा काढून घेतो। नागरिकत्व देण्यासाठीचे 5 बाबी कुठल्या त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नागरिकत्व काढून घेण्याच्या 3 महत्वाच्या बाबी कुठल्या त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। करंट बरोबरच तुम्ही करंट बेसिक लगेच करून घ्यायचं वा त्या दिवसाचा, सो तुम्हाला जास्त फायदा होईल। नागरिकत्वावर येत्या काळामध्ये प्रश्न विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत बघा। नॅचरलायझेशन करून ठेवा, नॅचरलायझेशनसाठी आपण चेंजेस केलेले आहेत सिटीजनशिप बिल मध्ये। त्याच्यानंतर उत्परिवर्तनाचा उत्क्रांतीवाद म्हणजे आपण डार्विन बद्दल बघितलं होतं बघा, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, पण ते सोडून पण आज बाकीचे काही संशोधक आहेत ज्यांनी याच्याबद्दल लिहिलेलं आहे, थेरीज दिलेल्या आहेत। जिया बॅप्टिस्ट लॅमार्क हा फ्रेंच संशोधक आहे। लॅमार्क हे खूप हे होतं, बऱ्याचदा पूर्ण नावामुळे आपण कन्फ्युज होतो, पण लॅमार्कचं नाव आपण उत्क्रांतीवादाच्या ह्याच्यात बघतो बघा। लॅमार्कचा जो सिद्धांत आहे तो काय आहे की मिळालेल्या गुणधर्मांचं पुढच्या पिढीत संक्रमण होतं आणि याच्यासाठी त्यांनी जिराफाचं उदाहरण दिलेलं आहे की उंच पानं खाण्यासाठी मान उंच करून करून जिराफाची मान उंच झाली, असा लॅमार्कचा फंडा आहे। आणि डार्विन याच्यावर टीका करताना असं म्हटलंय की तोकड्या आणि लांब दोन्ही मानेची जिराफ असतात, यापैकी लांब मानेची जिराफ जगण्याच्या शर्यतीत यशस्वी ठरतात, तर तोकड्या मानेची जिराफ मात्र अन्न न मिळाल्यामुळे नष्ट होतात। आणि असं करत करत सगळे तोकड्या मानेची जिराफ हे नष्ट आले, फक्त ज्यांची लांब होती मान ते राहिलेत, असं डार्विन याच्यावर टीका करताना म्हणतो। पुढचं जे आहे ते म्हणजे ह्युगो दी व्हीज। आता ह्युगो दी व्हीज म्हणजे काय, 1800 आता हा दुसरा संशोधक आहे ज्यांनी आपली एक फंडा लावला म्युटेशन बद्दल, यांनी लिहिलेलं आहे बघा। 1886 मध्ये त्यांनी इव्हिनिंग प्रिमरोज ह्या फुलांचं निरीक्षण केलं आणि त्याला असं लक्षात आलं की इव्हिनिंग प्रिमरोज या फुलांमध्ये उगवलेल्या वनस्पती मूळ लागवड केलेल्या वनस्पतीपेक्षा वेगळ्या आहे। म्हणजे मूळ वनस्पती आणि उगवलेली वनस्पती हिच्यामध्ये काहीतरी बदल घडून आलेला आहे। दुसऱ्याच पिढीत घडून आलेला बदल जो आहे तो अचानक बदल घडून आला आणि याला उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन असं नाव ह्युगो डी व्हीजने दिलं। चार्लस डार्विनच्या सिद्धांताच्या कम्प्लीट उलटा सिद्धांत आहे हा। डार्विनच्या मते उत्क्रांती हळूहळू व्हायला हवी, तर ह्युगो डी यांनी सांगितलं की उत्क्रांती ही काय अचानक होते। सो हे 2 सायंटिस्ट आहे आणि चार्लस डार्विन पण आपण बघितलं होतं बघा काल त्याचं पुस्तक, आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता।
अग्रलेख आला आहे बघा, चला गुपी ते फोडूया. हिंदूची आपण न्यूज काल बघितली होती की राफेल संबंधीचे डॉक्युमेंट चोरी गेलेले आहेत आणि हिंदूमध्ये ज्या न्यूज येत आहेत त्या त्याच अनुषंगाने येत आहेत. आणि अटॉर्नी जनरल यांनी गोपनीयतेचा कायदा आणि त्या सगळ्यांचे रेफरन्सेस दिले होते आणि त्याला हिंदूंनी फार धीरतेने सामोरं जाऊन हिंदूंनी सांगितलं की कोर्टामध्ये की हे कुणासाठी आहे, वृत्तपत्रकारितेचं काम काय असतं आणि आम्ही देशाच्या भल्यासाठी, नागरिकांच्या भल्यासाठी हे सगळं करतोय. त्याच्यामुळे ते फार धीराने त्याला सामोरे गेलेले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये हा अग्रलेख आलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आधुनिक देशांच्या प्रगतीचा इतिहास हा माध्यमांच्या सरकारी गुपिते फोडण्याच्या यशाशी निगडीत असतो. आता वृत्तपत्रांची इथं लिस्टच दिलेली की अशा कितीतरी घटना आहेत. यातल्या काही घटना मी घेतल्या की ह्या घटना फक्त आणि फक्त वृत्तपत्र होती म्हणून समोर आल्यात. याचं जे काही वृत्तांकन केलेलं आहे ते निर्भीडपणे समोर गेली आपली भारतीय मीडिया. भोपाळ गॅस दुर्घटना आहे युनियन कार्बाइड कंपनीची. मेळघाट ते ओरिसा कलहंडी मधले भुगबडी आहेत. जे रुग्णालय मुंबईतलं औषध कांड आहे. बॅरिस्टर AR अंतुले प्रतिभा प्रतिष्ठान प्रकरण आहे. आपल्या मुलीच्या गुणात फेरफार करणारे मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील आहेत. यांना राजीनामा द्यावा लागला होता ह्या प्रकरणामुळे. हर्षद मेहताचा घोटाळा आहे. अशी कितीतरी रेफरन्सेस इथं दिलेले आहेत आणि तिच्यामधून निर्भीड वृत्तपत्रकारितेतून ह्या गोष्टी पुढे आल्या. गोपनीयतेचा कायदा 1923 ला आला बघा आणि देशद्रोहाचा कायदा 1870 ला आला. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होते की हे ब्रिटिशांच्या काळात आलेलं आहे. भारतीय लोकांचं दमन करण्यासाठी या गोष्टी आल्या होत्या. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये आली. तिच्यात देशद्रोहाचा कायदा नव्हता, तो नंतर आणला आणि त्याचा वापर केला गेला. देशद्रोहाच्या कायद्याचं सगळं शब्दबद्ध कुणी केलं होतं? थॉमस मॅकॉलेनी केलं होतं. गोपनीयतेचा कायदा 1923 याच्या संबंधित हेंडरसन ब्रुक्स अहवाल पण पूर्णपणे तो प्रकाशित होऊ दिला नाही किंवा समोर प्रकाशन आणण्यात आला नाही. हे तीनही महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्यासाठी. आणि आता प्रत्येक वेळेस जर आपण ह्या गोष्टी समोर आणणार असलो तर तिच्यामधून निष्पन्न काही होणार नाहीये, असा हा या अग्रलेखाचा रोष आहे. म्हणजे त्या काळामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी होत आहेत लोकशाहीसाठी हे नक्कीच पूरक नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे सगळं ब्रिटिशकालीन आहे. तर आपण त्या कॉलोनियल मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे असं म्हणणं आहे. म्हणजे कॉलोनियल मानसिकता आपण घेऊन आलो, आपण ब्रिटिश गेलेत पण ती कॉलोनियल मानसिकता, ते कॉलोनियल कायदे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण तशाच तशा पुढे नेल्या. थोडंफार त्याचं नामकरण बंद झालं. जसं आपण सरकारी नागरी सुविधा जी काही आहे, UPSC IAS सिस्टीम जी काही आहे ती आधी ICS होती, त्याला आपण IAS केलं. पण जी मानसिकता आहे ती ब्रिटिशकालीन वासातिकवादीच आहे असं तिच्यावर टीका आपण केली जाते. आणि हे मान्य पण केलेलं आहे. म्हणजे नेहरू वगैरे सर्वांनीच मान्य केलं होतं. वल्लभभाई पटेल यांनी मान्य केलेलं आहे. दुसरं महत्वाचं आहे की आज जागतिक महिला दिवस आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने गांधी विचारातली स्त्री आणि तिचं स्वातंत्र्य या संबंधीचा अग्रलेख आलेला आहे बघा. गांधीजींचे काही महत्वाचे कोट्स आहेत इथं की त्यांचे स्टेटमेंट्स आहेत जे खूप महत्वाचे आजच्या डेटमध्ये. पुत्रा इतकाच वारसा हक्क कन्येला मिळावा, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये समान हक्क महिलेला सुद्धा मिळाला पाहिजे, मुलीला मिळाला पाहिजे. पतीची कमाई ही पती पत्नीची सामायिक जिंदगी होय, कारण घरकाम करून पत्नी पतीला द्रव्यार्जन मदत करीत असते. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की आता बऱ्याचदा मी वर्गात सुद्धा विचारतो की वर्किंग मदर, रेज युअर हँड्स दोज हु आर वर्किंग मदर. तर बरीच लोक हात वरतच करत नाही. त्यांना असं वाटतं की सॅलरी जिला मिळते, जी घराच्या बाहेर जाऊन काहीतरी काम करते आणि पैसे घेऊन येते, ती वर्किंग आहे. पण बाकीच्या काही आया घरी बसून झोपत नाही ना, त्या सुद्धा दिवसभर काम करतात. त्या सकाळी उठतात, तुम्हाला सगळ्या बेसिक ज्या तुमच्या नीड्स आहेत त्या कम्प्लीट करून द्या, त्या घर सांभाळतात. सिंपल फंडा असा आहे, ती घर सांभाळते म्हणून तो बाहेर पडतो आणि तिच्यामुळे ते प्रतीला द्रव्यार्जनमध्ये तिने जर म्हटलं की बाबा ही पोरं तुझी पण आहे तर तू आता मी 8 तास सांभाळते, तू 8 तास सांभाळ, गेलं की सगळं डब्यात. त्याच्यामुळे हे कन्सेप्ट फेमिनिझम आणि त्याच्याशी याचा खूप अतिरेक नाही, पण तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, सो आयुष्य सोपं होतं. स्त्री पुरुषांच्या वेतनात विषमता असू नये हेही त्यांनी क्लिअर केलेलं आहे. स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता आजही आपल्याला दिसते, त्या संबंधीचा अहवाल आलेला आहे, तोही आपण बघणार आहोत की स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळतं आणि त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आपण बघू भारताच्या बाबतीमध्ये. UPSC GS1 मध्ये इंडियन सोसायटी हा जो काही टॉपिक आहे याच्यामध्ये हे विचारलं सुद्धा जातं. पुरुषांचे स्त्रियांवरील प्रभुत्व संपुष्टात आले पाहिजे. शारदा बिल ज्या वेळेस आलं होतं त्यावेळेस गांधीजींचं स्टेटमेंट आहे, स्त्री वर्गाच्या हक्काच्या बाबतीत मी कसलीही तडजोड करायला केव्हाही तयार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट जी आज आपल्याला लागू होते, साबरीमालाचा इश्यू असेल किंवा बाकीचे महिलांचे जे काही प्रश्न असेल, कोणतीही गोष्ट प्राचीन आहे म्हणून ती चांगली आहे असं मी मानत नाही. नीती तत्वांशी तिचा विरोध असेल तर भूत लावून उच्चाटन होण्यास ती पात्र आहे. हे गांधीजींचं वाक्य आहे बघा. गांधीजी असं म्हटले होते की जर नीती तत्वाला विरोध असेल तर ते आपण बदललं पाहिजे, ती गोष्ट प्राचीन आहे म्हणून ती ऍक्सेप्ट करावीच असा कसलाही फंडा नाहीये. महिलांच्या नेतृत्वाबद्दल जर तुम्ही विचार केला तर गांधीजींच्या चळवळीमधून जे महिलांचं नेतृत्व समोर आलं तिच्यामध्ये सरोजिनी नायडू आहे बघा.
पहिल्या महिला अध्यक्ष, भारतीय महिला अध्यक्ष काँग्रेसच्या. तुम्ही या प्रत्येक स्त्रीबद्दलचं महत्वाचं जे काही आहे ना ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण इथं सर्वांचं सांगणं हे होईल, खूप लेंथी जाईल लेक्चर. अवंतिकाबाई गोखले यांचे रेफरन्सेस कुठे येतात बरं इतिहासामध्ये, यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एमपीएससी मेन्स. अवंताबाई गोखले. उषा मेहता, पहिला ऑल इंडिया रेडिओ आहे ना जो चालवला गेला होता अंडरग्राऊंड. विजयालक्ष्मी पंडित आहे ना, यांचं पण महत्व आहे. दुर्गाबाई देशमुख, अरुणा असफअली है ना, क्विट इंडिया मुवमेंट. राजकुमारी अमृत कौर, यांच्यावर कुठले कुठले प्रश्न विचारले आहेत बघा जरा, एमपीएससीने कुठले विचारले, कंबाईनने कुठले विचारले आहेत. बीबी अमुतुसलम. आता हे सगळं महिलांचं नेतृत्व गांधीजींच्या चळवळीमधून समोर आलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला गांधीजींचं योगदान सगळ्या याच्यातलं खूप महत्वाचं आहे. संविधान समितीमध्ये 15 महिलांचा समावेश होता. मधल्या काळात लोकसत्ताने याच्यावर एक खूप चांगलं आर्टिकल पण छापलं होतं, त्याला बरीच वर्ष आली आता, 1-1.5 वर्षापूर्वी, म्हणजे कम्प्लीट की संविधान समितीमध्ये महिलांचं योगदान असं होतं ते. 1922 मध्ये बालपोथी छापली गेली होती. आई हे मुलाला समजवते तिच्यामध्ये की जितकी गरज घरकामाची ताईला आहे तितकीच तुलाही आहे, म्हणजे जेंडर इक्वॅलिटीवर गांधीजींनी लिहिलं होतं संवादात्मक रूपामध्ये बालपोथी 1922 ला. 8 मार्च जो आहे तो जागतिक महिला दिन आहे, याचेही आपण सगळे फॅक्च्युअल डिटेल्स बघणार आहोत. भारताचा विचार केला तर 8 मार्च 1943 ला भारतात मुंबईत पहिला स्त्री दिन साजरा केला असं मानलं जातं. 1974 ते 1984 स्त्री मुक्तीचं दशक म्हणून हे समोर आलेलं आहे. त्याच्यानंतर 1975 युनायटेड नेशनने जागतिक महिला वर्ष म्हणून ते साजरं केलं होतं. त्याच्यानंतर जागतिक महिला दिनाच्या बाबतीत जर तुम्हाला फॅक्ट्स बघायचे झाले तर 8 मार्च 1908 ला न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात एकजुटीने निदर्शनं केलीत. आता हे न्यूयॉर्कमध्ये घडलं होतं, तर मग वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगार का रुटगर्स चौकात समोर आले, तर त्यांच्या 3 मागण्या होत्या. त्यातली सर्वात महत्वाची मागणी होती की सर्व प्रौढ स्त्रियांना निरपराध मतदानाचा हक्क मिळावा. भारताच्या बाबतीत ही खूप चांगली बाब झाली की स्वातंत्र्याबरोबरच मतदानाचा हक्क स्त्रियांना मिळालेला आहे, पण बाकीच्या ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागला या गोष्टीसाठी. समान काम समान वेतन, डीपीएसपी मधलं कुठलं आर्टिकल आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की समान काम समान वेतन, जेंडर इक्वॅलिटी, पुरुषांना जेवढं तेवढं स्त्रियांना, कुठलं आर्टिकल आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, याच्यासाठी विशाखा गाईडलाईन्स आहे बघा, आणि यांनी मागणी केली होती. विशाखा गाईडलाईन्स विरुद्धचा जो खटला आहे तो खटला तुम्ही, त्याच्यावर मी स्पेशल लेक्चर बनवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 1910 मध्ये मग कोपनहेगनला दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिलांची परिषद होती. तर ह्या 8 मार्च 1908च्या ज्या काही महिलांनी जो काही निदर्शनं केली होती, ह्या घटनेला समोर ठेवून, त्याची स्मृती ठेवून 1910 मध्ये कोपनहेगनमध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून त्यांनी पारित केला, आणि तेव्हापासून मग जागतिक महिला दिवस हा सुरू झाला. मतदानाचा हक्क जर तुम्ही बघितला तर इंग्लंडमध्ये 1918 मध्ये दिला गेलेला आहे, अमेरिकेत 1919 मध्ये दिला गेलेला आहे. त्यानंतर भारतात स्वातंत्र्याबरोबरच तो आला होता 1947 मध्ये. सो ते भारताच्या बाबतीत ही खूप जमेची बाजू होती. तुम्ही बघा हे निदर्शन कधी झालं 1908 मध्ये, मिळतं कधी आहे. सो त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की केवढा संघर्ष यांना करावा लागला असेल. त्यानंतर संयुक्त राष्ट्राकडे हाफिज सय्यदनी स्वतःचं नाव बंदी घातलेल्या दहशतवाद्यांच्या नावातून बाहेर काढावं, वगळावं अशी मागणी केली होती. ती संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावली बघा. मसूद अझहर याच्या नावावर बंदी घालण्याची विनंती संयुक्त राष्ट्राच्या 1267 म्हणजे 1267 निर्बंध समितीला करण्यात आलेली आहे, हे लक्षात असू देत. मुंबई दहशतवादी हल्ला जो झाला होता 26/11चा, त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने 10 डिसेंबर 2008 ला सईदवर बंदी घातली होती. सो हे एक महत्वाचं आहे. संयुक्त राष्ट्राची ही समिती लक्षात ठेवा की कोणाकडे बंदी घालण्याची मागणी करण्यात येते. लोकपाल समितीच्या बैठकीची माहिती द्या. सर्वोच्च न्यायालयाने अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल, काल मी अटॉर्नी जनरलचं बेसिक घेतलं होतं बघा, आपण बघितलं होतं ते, परत रिवाईज म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. अटॉर्नी जनरल यांना 10 दिवसात लोकपाल आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठीच्या निवड समितीच्या बैठकीची संभाव्य तारीख सर्वोच्च न्यायालयाला 10 दिवसात सांगायची आहे. म्हणजे लोकपालची निवड समिती जी असते ना बघा, लोकपाल निवड समितीमध्ये कोण कोण असतं, एक पंतप्रधान असतात, लोकसभेचे अध्यक्ष असतात, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असतात, सरन्यायाधीश असतात किंवा त्यांच्या दाढे नेमलेला एखादा न्यायाधीश असतो. आता इमिनंट ज्युरिस्ट म्हणजे न्यायपालिका आणि न्याय या संबंधित काम केलेली एखादी महत्वाची व्यक्ती, त्या व्यक्तीचं ती एक व्यक्ती हिच्यात सदस्य म्हणून असते. पण ही जी 5वी व्यक्ती इमिनंट ज्युरिस्ट, ह्या 4 लोकांच्या मताने नेमलेली असते. म्हणजे वरील 4 सदस्य ठरवतील ती व्यक्ती इमिनंट ज्युरिस्ट म्हणून याच्यामध्ये येते, 5वी व्यक्ती. सो लोकपाल निवडीची ही समिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोच समिती सुद्धा नेमलेली आहे की ह्या सगळ्या ह्याच्यातून
पहिल्या भ्रष्टाचार विरोधी लोकपालांची नियुक्ती करण्यासाठी नावाचं पॅनल यांनी सुचवावं, असं संबंधीचा हा इश्यू आहे. सो न्यायाधीश रंजना देसाई ही समितीही लक्षात ठेवा, लोकपाल समिती याचा शोध समितीशी संबंधित. सुनीत जाधव 6व्यांदा महाराष्ट्र श्री झालेले आहेत पहा. एवढी कन्सिस्टन्सी ठेवणं ही खूप महत्वाची बाब आहे. सो टिटवाळा मुंबई 6 तासांच्या लढणीनंतर मध्यरात्री 1:30 वाजता हा विजेता घोषित झालेला आहे. पण तुम्ही बघा 6व्यांदा ती व्यक्ती महाराष्ट्र श्री आणि 6 तासांची लढत. मग हे असं लक्षात ठेवायचं बघा, एमपीएससी कंबाईन जरा 6 तास. 20 रुपयांचं नवीन नाणं आलेलं आहे बघा चलनामध्ये. भारतीय चलनामधलं या मूल्याचं हे पहिलंच नाणं आहे. 20 रुपयाचं नाणं आधी नव्हतं कधी. आणि हे नाणं अंध व्यक्तींसाठी ना आकलन होईल अशा बनावटीचं आहे. म्हणजे तिच्यावरचं जे इनग्रेव्हिंग असणार आहे ते गाढ असणार आहे. जेव्हा बोट फिरवल्यानंतर कळेल की हे किती आहे. वजन जे आहे ते 8.54 ग्रॅम आहे. एका बाजूवर अशोक स्तंभावरचा सिंह आहे आणि दुसरी बाजू धान्याचं चित्र आहे याच्यावर, कृषी प्रधान देशाचं प्रतीक म्हणून. तर ती एक बाब लक्षात असू दे. त्यानंतर 1, 2, 5, 10ची नवीन सिरीज आलेली आहे कॉईनची. मी तुम्हाला सांगितलं की महिलांची सॅलरी म्हणजे हा 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये मागणी झाली होती. आपल्या संविधानामध्ये ऑलरेडी डीपीएसपी मध्ये हे आहे. तुम्ही कलम मला सांगणार आहात. भारतामध्ये महिला नोकरदारांचं वेतन हे पुरुष नोकरदारांपेक्षा 19% कमी आहे. महिला नोकरदारांना पुरुषांच्या तुलनेत ताशी 46.19 रुपये कमी वेतन मिळतं. आता माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्र घेतलं तर 26% कमी वेतन महिलांना आहे. उत्पादन क्षेत्रात 24% कमी वेतन आहे. आरोग्य निगा सामाजिक क्षेत्र 21% कमी वेतन आहे. बँकिंग आणि इन्शुरन्सचा विचार केला तर 10 वर्षाच्या नोकरीनंतर पुरुषांना 15% वेतन अधिक मिळतं. महिलांच्या कामाच्या ठिकाणच्या समस्या जर तुम्ही बघितला तर वुमन ऑफ इंडिया इंक हे सर्वेक्षण सुद्धा यांनी मॉन्स्टन सॅलरी इंडेक्सने केलेलं आहे. याच्यातून एक गोष्ट क्लिअर झाली की महिलांना पुरुषांपेक्षा वेतन कमी आहे. बऱ्याचदा हे होतं की प्रमोशन देताना किंवा महत्वाच्या जागी पोस्टिंग करताना महिलांना ती पोस्ट दिली जात नाही, असंही होतं. किरण बेदी यांची केस आहे बघा, ती तुम्ही बघू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे हे प्रायव्हेटमध्येही होतं आणि गव्हर्नमेंटमध्येही होतं, दोघी ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर महिलांचे जे काही कामाच्या ठिकाणचे चॅलेंजेस आहेत त्याच्यावर युपीएससी तुम्हाला प्रश्न विचारू शकते. त्याच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल हेही महत्वाचं आहे. सो अशा पद्धतीने हे फार महत्वाचं आहे. त्याच्याकरता दुसरा एक याच्यात केस स्टडी ती पण करून ठेवायची की ज्या वेळेस प्रेग्नन्सी लिव्ह जी काही गव्हर्नमेंटने केली होती की पेमेंटवाली 12 ते 26 वीकाची पगारी रजा, तर तिच्यामध्ये खाजगी कंपन्यांनी महिलांना जॉब देणं बंद केलं किंवा कमी केलं प्रमाण, किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांना कामावरूनच काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर घ्यायचंच नाही बाबा, आतापर्यंतचा हिशोब करा आणि घरी जा, कारण एक्स्ट्राचे पैसे द्यावे. त्यासाठी पण गव्हर्नमेंटनी केलं की गव्हर्नमेंट ते बाकीचे पैसे स्वतःच भरणार आहे. इतक्या सगळ्या गोष्टी असतात. तिच्यामुळे ही आपली समाजाची सुद्धा एक महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे बिंग अ सिटीजन ऑफ इंडिया की आपण सुद्धा जेंडर इक्वॅलिटी आणि त्या संबंधीच्या गोष्टी करणं अपेक्षित असतं. सो जागतिक महिला दिनानिमित्त स्पॉटलाईट तर्फे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईट नोट्स तुम्हाला वेदांत झेरॉक्सवर मिळू शकतात किंवा त्याची ई कॉपी आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ह्याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्या नावाचं युट्यूब आहे तसं नाव टाईप करा, ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन नक्की कमेंट बॉक्स नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.